नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. शिंदेगडाचे आमदार महेंद्र दळवींनी अधिकाऱ्याला जीव मारण्याची धमकी दिलेली आहे. आमदार महेंद्र दळवींकडून सहाय्यक अभियंत्याला फोनवरून ही धमकी देण्यात आली आहे. वीज बिल वसुली करू नका अन्यथा जीव मारू अशा शब्दात महेंद्र दळवींनी शाखा अभियंत्याला धमकी दिलेली आहे. हॅलो, सर महेंद्र दळवी बोलतो आमदार. हा बोला. आता या मंथ एंड पर्यंत किंवा 5 तारखेपर्यंत हा बिलांची वसुली थोडी थांबवा, कारण 31 इथे व्यावसायिक काही मंडळी आहेत. अच्छा, ते माझ्या हातात नाही सर. ते कोणाच्या हातात आहे? ते आता एक्झिक्युटिव्ह किंवा ते आमचे जे एस साहेब आहे ना. कोण मुलांनी? हा दुसरा फोन चालू ठेवा. हा मुलांना फोन लाव रे. तुमचा राठोड कोणतरी अधिकारी आहे बघा इकडे आपल्या मुरुडला. राठोड मुरुडला आहे. ओके, आता मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग सांगतो. मीच आदेश दिला त्या लोकांना, त्याला मजबूत मारा. रेकॉर्ड करा तुम्ही. त्याचं कारण असं आहे की मंथ एंड आहे, काही आता या तिथे आता 30% व्यवसाय आहेत, त्याची बोली भाषा ठीक नाही आहे. एक तर त्याला बदला अर्जंटली, नाही तर मीच आमदार म्हणून सांगतो त्याला फटके टाकायला सांगतो. बोलून घ्या. आता मी 4 पोर पण एवढा त्याला चांगल्या साफ करेन ना, तू परत कामाला नाही येणार. आता नीच्या त्याला बोलायची हे नाहीये. मी माझे पोरांना सांगितले त्याला उद्या ठोकतील त्यांना, बोलून घ्या. आणि जर कुठे गेला की त्याचा मर्डर अटळ आहे. तो फालतू माणूस आहे, तुम्ही त्याला बदला. त्याला आमदारची बोलायची परिभाषा नाही ना. तुम्ही मला जर भेटला ना, त्याला कपडे उतरून द्यायचे मी. तुमचं आणि माझं ते बोलणं कधी झालं बरं? तुमचं माझं बोलणं कधी झालं? तुमचं माझं बोलणं कधी झालं? ऐका नाही ना. हा बोला ना. सुदैवाने मी आमदार म्हणून लोकप्रतिनिधीला सांगतो, तू नोकर आहेस, मालक नाही आहे, कळलं ना. आणि तुझी जी परिभाषा आहे ना, नाही माझ्या लोकांना सांगितलं तुम्ही आणि माझं संवाद कधी झालं ते तरी सांगा. म्हणजे ते मी तुम्हाला ते कधी वेगळं बोललो कसं कधी संवाद कधी झाला ते? ऐका ना. हा आता सुदैवाने तुम्ही नाही समोर, मी तर मी काय बोलू तुम्हाला. तुम्ही एक काम करा, इकडे बदलून जा. पण ते माझ्या हातात नाही ना. मी नाही तर आता माझी बदली झाली तर चांगलंच आहे, माझ्यासाठी पण चांगलं आहे. मार खाण्यापेक्षा बदली करून जा. मी मुलांनी सांगितलं डोक्यात ताप करून. चला ओके. तर माझ्या हातात थोडी, माझी बदली माझ्या हातात नाही ना. नाही बदली नाही आहे, ऐकून घ्या. तुम्ही उद्या दिवस काय बोलू नका. त्याला पोरांना शोधून त्याला मारायला लावतो, मग त्याच्या बदली होईल. आता थेट आमदार महेंद्र दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दळवीजी, आमदार असून सुद्धा तुम्ही मर्डरची भाषा करताय. मॅडम असं आहे की राठोड नावाचा जो अधिकारी माझ्या मुरुड तालुक्यामध्ये आहे, शिरसाट शहरामध्ये तो आहे. आणि आज पर्यटक महाराष्ट्रामधून किंवा देशभरातून त्या विभागामध्ये प्रतिपक्ष निमित्ताने येत असतात. 1000 रुपये बिल बाकी आहे त्याचं. तरी 10 वेळा रिक्वेस्ट केली की आता सध्या माझे पैसे नाहीत, मला थोडं 5 तारखेला अवधी द्या, माझे कस्टमर इथे येतात. तिथे तो त्याला दमदाटी, त्याला वर सांगतो त्या कस्टमरला की तुम्ही माझ्याशी जर अशापणे वागलात तर माझी बदली होईल. आता त्यांनी तक्रार मारणी केली. माझे नगरसेवक त्या भागातले होते, नगराध्यक्ष होते. त्याला मी सांगितलं असं ठीक नाही. आणि त्याच वेळेला मी एका दुसऱ्या फोनवरती ते एसी आहेत मुलांनी म्हणून त्यांच्याशी बोलवं, अशा पद्धतीने लोकांचे अधिकारी बोलत असते, हे का ठीक नाही आहे ना, हे शोभनीय पण नाही आहे. आता तो बदलीसाठी तो इंटरेस्टेड आहे आणि मग कुठे वाद निर्माण असं करत असतो, तर ठीक नाही ना. आणि सर्वसामान्य माणसाला 1000 रुपयासाठी अशा पद्धतीने अशा पद्धतीनं जर मर्डरची भाषा करत असाल तर तुमच्याकडे नेमकं कसं पाहावं? मॅडम असं आहे की तो त्याची जी बोलीभाषा आहे, लोकप्रतिनिधी कसा संवाद साधावा हे एका नोकरशाहीने शिकलं पाहिजे. तो जर आम्हाला धमकी देत असेल तर हे का त्याला शोभनीय नाही ना. त्यांनी तुम्हाला काय धमकी दिली दळवीची? मी 2 दिवस अगोदर त्याला फोन केला किंवा खूप लोकांची तक्रार त्या ठिकाणी येते, तुम्ही बाकी लोकांशी बोलण्याची परिभाषा नीट ठेवा. तुम्ही त्याचं म्हणणं असं मी लोकप्रतिनिधी विचारत नाही आहे, लोकप्रतिनिधी आधिपत्याखाली आम्ही काम करत नाही आहे, अशा परिस्थिती असेल तर ठीक नाही. त्यावेळेस मी माझ्या घरून बोललो होतो, परवा मी शहरामध्ये कामानिमित्त गेलो होतो, कार्य याच्या निमित्ताने. तेव्हा त्या ठिकाणी त्याशी मी बातचीत केली होती, तर त्या परिभाषेत बोलला. दुसऱ्या फोनवरून मी त्या एसीची बोललो होतो, एसीची पण ते बोलणं ऐकलं. ते ठीक नाही आहे. मात्र दळवीजी, कायदेशीर मार्गाने सुद्धा हा प्रश्न जो आहे तो मिटू शकतो. मात्र कायदा हातात घेण्याची भाषा जर तुमच्याकडून केली जात असेल तर मग कसं काय? सगळे अधिकारी हे अशाच पद्धतीने आपला विरोध करतात हे स्पष्ट दिसते. आणि सर्वसामान्य माणसात ज्या उद्योगपतींचे हजारो कोटी रुपये थकबाकी त्यांना कधी ते डिस्कशनला जात नाही आहेत.
पण सर्वसामान्य माणसाला त्रास देतात. आणि मुरुड तालुका परिण तालुका आहे, एकदम मागची 2-3 वर्ष अतिशय खराब गेल्यामुळे लोकांचा रोजगार निर्मितीचं साधन तेच आहे पर्यटक. आणि अशा पद्धतीने अधिकारी लाईट कट असतील, येणाऱ्या कस्टमरचा अंधारात राहणार. मात्र दळवीजी, हा मुद्दा तुमचा पटत नाहीये, कारण की तुम्ही थेट मर्डरची भाषा करताय. तुम्ही म्हणताय की आम्ही मुलांना पाठवू आणि त्याची जी परिभाषा आहे त्यालाही शोभत नाही ना. तो जो ज्या पद्धतीने एका लोकशाहीचा बोलतो हे ठीक नाही आहे. याचा अर्थ आम्ही असा घ्यायचा की तुम्ही जे बोललेला आहात त्याचं तुम्ही समर्थन करताय, ती भाषा तुम्हाला योग्य वाटतेय असं आम्ही समजायचं का? मॅडम, समर्थन नाहीये, पण त्यांनी जी परिभाषा वापरली ती न सांगण्याजोगी आहे. मी रेकॉर्ड केलेलं नाहीये, पण एक अधिकारी अशा पद्धतीने लोक बोलत असेल तर ही काय शोभनीय संस्कृती नाहीये. ठीक आहे, धन्यवाद दळवीजी तुम्ही आमच्याशी संवाद साधण्यासाठी. तर स्वतः आमदार महेंद्र दळवी आपल्या सोबत होते. सहाय्यक अभियंत्याला फोनवरून त्यांनी जीव मारण्याची धमकी दिलेली आहे. मात्र